शक्तीपीठापेक्षा मोठा रास्ता राज्यातील तब्बल 371 गावामधून जाणार. महाराष्ट्रात नव्या सुपरफास्ट एक्सप्रेसवेची निर्मिती. 371 गावांमधील जमिनीचं भूसंपादन, पहा कुठून जाणार आहे हा महामार्ग. शक्तीपेक्षा महाराष्ट्रात रस्ते विकासाला चालना देण्यासाठी आणखी एक भव्य प्रकल्प येत आहे. हा नवा एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गापेक्षा अधिक वेगवान आणि आधुनिक असेल. या प्रकल्पासाठी 371 गावांमधून तब्बल 8615 हेक्टर जमिनीचं भूसंपादन होणार आहे. हा एक्सप्रेसवे राज्यातील प्रवासाला गती देणार असून अनेक जिल्ह्यांना जोडणार आहे. चला या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती घेऊया. वेग आणि कनेक्टिव्हिटी. हा एक्सप्रेसवे समृद्धीपेक्षा जास्त वेगवान असेल आणि प्रवासाचा वेळ 30% कमी करेल. जिल्ह्यांचा समावेश: नाशिक, जळगाव, धुळे, औरंगाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग असेल. पर्यावरणपूरक उपाय: रस्त्याच्या कडेला हरित पट्टा आणि सौर ऊर्जेवर चालणारी लाईट्स बसवण्याची योजना. आर्थिक फायदे: स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि व्यापार वृद्धीला चालना. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. 371 गावांमधून जाणारा हा मार्ग एकूण 8615 हेक्टर जमिनीवर पसरलेला असेल. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होईल. विशेष म्हणजे हा एक्सप्रेसवे प्रमुख औद्योगिक केंद्रांना जोडेल, ज्यामुळे मालवाहतूक जलद होईल. स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला बाजारपेठेत लवकर पोहोचवता येईल. याचा थेट फायदा होणार आहे. स्थानिकांवर होणारा परिणाम: या एक्सप्रेसवेच्या निर्मितीमुळे स्थानिकांना अनेक फायदे मिळतील, पण काही आव्हानंही आहेत. भूसंपादनामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्या तरी सरकारने योग्य मोबदला आणि पुनर्वसनाची हमी दिली आहे. स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, विशेषतः बांधकाम आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात. हा एक्सप्रेसवे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देईल आणि पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल. तथापि, भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताची असावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यावर महाराष्ट्राच्या विकासाला नवं वळण मिळेल. औद्योगिक क्षेत्र, शेती आणि पर्यटन यांना गती मिळेल. याशिवाय हा मार्ग स्मार्ट सिटी प्रकल्पांशी जोडला जाणार असल्याने शहरीकरणालाही चालना मिळेल. या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगतिशील राज्यांपैकी एक म्हणून पुढे येईल. स्थानिकांनी